समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार मंडळी, ब्रह्मांड नायक या भक्तिमय चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाच्या साड्या नेसाव्या, कोणत्या रंगाच्या साड्या नेसू नये, कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या, कोणत्या रंगाच्या बांगड्या घालू नये, याविषयी आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. वटपौर्णिमा म्हणजे वटसावित्री व्रत हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे, जो ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य मिळवण्यासाठी विवाहित स्त्रिया हे व्रत अत्यंत श्रद्धेने करतात. या व्रतामागे सावित्री आणि सत्यवान यांची पौराणिक कथा आहे. सावित्रीने आपल्या दृढ निश्चयाने आणि पतिव्रत धर्माच्या सामर्थ्याने यमराजांकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले. त्यामुळे हे व्रत अखंड सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया अगदी छान सुंदर साडी नेसून, शृंगार करून, नटून थटून अगदी भक्तिभावाने व मनोभावाने हे व्रत करतात. चला तर मग वटपौर्णिमेला सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाच्या साड्या नेसाव्या आणि कोणत्या रंगाच्या साड्या नेसू नये याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया. हिरवा रंग. हिरवा रंग हा निसर्ग, समृद्धी आणि बुद्धीचे प्रतीक आहे. याचे पौराणिक महत्त्व असे, हिरवा रंग हा थेट निसर्गाशी आणि माता अन्नपूर्णेशी जोडलेला आहे. वटवृक्ष म्हणजे वड स्वतः सदाहरित आणि दीर्घायुषी असतो. जेव्हा सुवासिनी हिरवी साडी नेसून वडाची पूजा करते, तेव्हा ती निसर्गाशी एकरूप होते. हा रंग बुध ग्रहाशी संबंधित आहे, जो बुद्धी आणि सुसंवादाचा कारक आहे. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमधील नाते समजूतदार आणि मधुर राहण्यासाठी हिरवा रंग पूरक मानला जातो. हिरवा रंग म्हणजे केवळ फॅशन नाही, तर तो वडाच्या झाडासारखंच संसार सदाहरित आणि समृद्ध राहण्याचं प्रतीक आहे. दुसरा रंग म्हणजे लाल रंग. लाल रंग सौभाग्य, ऊर्जा आणि अग्नीचे प्रतीक आहे. याचे पौराणिक महत्त्व असे, लाल रंग हा आदिशक्ती आणि माता लक्ष्मीचा अत्यंत प्रिय रंग आहे. हिंदू संस्कृतीत लग्नाचा शालू, कुंकू आणि लग्नाचा चुडा हा लाल रंगाचाच असतो. हा रंग अखंड सौभाग्याचे सर्वोच्च प्रतीक आहे. याचे शास्त्रीय कारण, लाल रंग हा मंगळ ग्रहाशी आणि अग्नितत्वाशी संबंधित आहे. हा रंग शरीरात सकारात्मक ऊर्जा, उत्साह आणि आत्मविश्वास वाढवतो. पूजेच्या वेळी लाल वस्त्र नेसल्याने मनामध्ये भक्ती आणि चैतन्य निर्माण होते. लाल रंग हा सुवासिनीच्या आयुष्यातील ऊर्जेचा आणि अतूट सौभाग्याचा रंग आहे, जो नात्यातील प्रेम कायम जिवंत ठेवतो. तिसरा रंग म्हणजे केशरी. केशरी रंग हा अग्निदेवाचे आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. हा रंग परिधान केल्याने मनातील नकारात्मकता दूर होते आणि पूजेमध्ये सात्विकता वाढते. हा रंग अध्यात्म, त्याग आणि ज्ञानाशी जोडलेला आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी हा रंग नेसल्याने कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. लाल आणि पिवळ्या रंगाच्या मिश्रणातून केशरी रंग बनतो. त्यामुळे यामध्ये पिवळ्या रंगाचे मांगल्य आणि लाल रंगाचे सौभाग्य असे दोन्हीही गुण समाविष्ट असतात. ज्योतिषशास्त्रानुसार केशरी रंग हा सूर्यदेवाशी संबंधित आहे. सूर्य हा तेज, आरोग्य आणि दीर्घायुष्याचा कारक आहे. हा रंग नेसल्याने पतीला उत्तम आरोग्य आणि समाजात मानसन्मान मिळतो, अशी श्रद्धा आहे. वैज्ञानिकदृष्ट्या केशरी रंग मनाला प्रफुल्लित करतो, शरीरामध्ये नवीन उत्साह व सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. हा रंग भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक आहे. जेव्हा एखादी स्त्री संसारासाठी स्वतःला समर्पित करते, तेव्हा हा रंग तिचे तेज वाढवतो. पिवळा रंग.
वटपौर्णिमेला पिवळ्या रंगाची साडी नेसणे अत्यंत शुभ, पवित्र आणि मंगलमयी मानले जाते. हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्यात पिवळ्या रंगाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पिवळा रंग हा शुद्धता, नवीन सुरुवात आणि मांगल्याचे प्रतीक आहे. पूजेच्या वेळी पिवळी साडी परिधान केल्याने वातावरणातील सात्विकता वाढते. पिवळा रंग भगवान विष्णू म्हणजे पितांबरधारी आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. वटपौर्णिमेला हा रंग नेसल्याने अखंड सौभाग्य, सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. सौभाग्यवती स्त्रियांच्या जीवनात हळदीला म्हणजे पिवळा रंग अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे, जे वैवाहिक जीवनाचे रक्षण करते. ज्योतिषशास्त्रानुसार पिवळा रंग हा गुरुग्रहाशी संबंधित आहे. गुरुग्रह हा ज्ञान, भाग्य, वैवाहिक सुख आणि दीर्घायुष्याचा कारक मानला जातो. पिवळी साडी नेसल्याने पती-पत्नीमधील नाते अधिक दृढ होते. वैज्ञानिकदृष्ट्या पिवळा रंग मनाला प्रफुल्लित करतो. हा रंग बुद्धीला चालना देतो आणि नैराश्य दूर करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. पिवळा रंग संसारात सुख, समाधान आणि भाग्याची वृद्धी करतो. हा रंग परिधान केल्याने पूजेला एक वेगळं सात्विक रूप येतं. वटपौर्णिमेला गुलाबी रंगाची साडी नेसणे अत्यंत शुभ, सुंदर व मंगलमयी मानले जाते. गुलाबी रंग हा मुख्यत्वे सोशिकता आणि स्त्रीत्वाचे प्रतीक आहे. गुलाबी रंग पती-पत्नींमधील निस्सीम प्रेम, आदर आणि सुसंवाद दर्शवतो. हा रंग परिधान केल्याने वैवाहिक नात्यातील गोडवा वाढतो, अशी मान्यता आहे. हा रंग स्त्रीमनाची कोमलता, सोशिकता आणि पावित्र्य अधोरेखित करतो. पूजेच्या वेळी गुलाबी साडी नेसल्याने सुवासिनीचा लूक अत्यंत प्रसन्न व सात्विक दिसतो. हिंदू धर्मात गुलाबी रंग हा कमळाचा रंग म्हणजे माता लक्ष्मीचा अत्यंत प्रिय आहे. वटपौर्णिमेला हा रंग परिधान केल्याने घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य लाभते, अशी श्रद्धा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुलाबी रंग हा शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. शुक्र हा सौंदर्य, प्रेम आणि सुखी वैवाहिक जीवनाचा कारक मानला जातो. हा रंग मनाला शांत करतो. वैज्ञानिकदृष्ट्या गुलाबी रंग डोळ्यांना सुकावतो आणि आजूबाजूच्या वातावरणात आनंदी ऊर्जा निर्माण करतो. वटपौर्णिमेला कोणत्या रंगाच्या साड्या नेसणे टाळावे, त्याबद्दल आपण थोडे जाणून घेऊया. वटपौर्णिमेच्या दिवशी काही विशिष्ट रंगाच्या साड्या नेसणे अशुभ मानले जाते आणि धार्मिक नियमांनुसार हे वर्ज्य आहे. जसे काळा रंग. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यात किंवा पूजेमध्ये काळा रंग पूर्णपणे वर्ज्य आहे. हा रंग नकारात्मकता, शोक आणि अमंगलाचे प्रतीक मानला जातो. दुसरा रंग म्हणजे पांढरा. पांढरा रंग हा वैराग्याचे प्रतीक आहे. सौभाग्यवती स्त्रियांनी वटपौर्णिमेसारख्या अखंड सौभाग्याच्या सणाला पांढरी साडी नेसू नये. तिसरा रंग म्हणजे गडद करडा किंवा सिमेंट रंग म्हणजे ग्रे कलर. हा रंग निरुत्साह आणि उदासतेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे पूजेच्या आनंदी वातावरणात हा रंग टाळावा. चौथा रंग म्हणजे गडद निळा किंवा जांभळा. काही धार्मिक मान्यतानुसार पूजेच्या वेळी अतिशय गडद निळा किंवा काळा मिश्रित जांभळा रंग नेसणे टाळले जाते. हा रंग राहू, केतू किंवा शनीशी जोडले जातात. अजून विशेष काळजी घेणे म्हणजे जर तुमच्या साडीचा रंग मुख्य लाल, पिवळा किंवा हिरवा असेल, पण त्याला काळ्या रंगाची बॉर्डर किंवा काठ असेल, तरीही अशी साडी वटपौर्णिमेच्या पूजेला नेसू नका. आता आपण कोणत्या कलरच्या बांगड्या घालाव्या आणि कोणत्या कलरच्या बांगड्या घालू नये याबद्दल थोडे जाणून घेऊया. वटपौर्णिमेला साडीसोबत योग्य रंगाच्या बांगड्या घालणे धार्मिक आणि सौंदर्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. हिंदू संस्कृतीत बांगड्या सुवासिनीच्या अखंड सौभाग्याचे प्रतीक मानल्या जातात. जसे हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या. वटपौर्णिमेला हिरव्या बांगड्या घालणे सर्वात श्रेष्ठ आणि बंधनकारक मानले जाते. हिरवा रंग हा अखंड सौभाग्य, समृद्धी आणि निसर्गाचे प्रतीक आहे. तुम्ही कोणत्याही रंगाची साडी घाला, जसे लाल, पिवळी, गुलाबी नेसली तरी त्यात हिरव्या बांगड्या घालणे अत्यंत शुभ असते. वटपौर्णिमेला
किंवा कोणत्याही शुभकार्यात सुवासिनींनी लाल रंगाच्या बांगड्या घालण्याचा धार्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात लाल रंग हा सौभाग्य आणि शक्तीचे सर्वोच्च प्रतीक मानला जातो. लाल रंग हा पती-पत्नींमधील निस्सीम प्रेम, जिव्हाळा आणि समर्पणाचे प्रतीक आहे. लग्नानंतर सुवासिनीच्या आयुष्यात लाल रंगाचा मुख्य स्थान असते. उदाहरणार्थ कुंकू, लग्नाचा चुडा, सिंदूर. त्यामुळे या दिवशी लाल बांगड्या घालण्याने वैवाहिक जीवन आनंदी आणि दीर्घायुष्य होते अशी श्रद्धा आहे. लाल रंग माता लक्ष्मी, माता पार्वती आणि माता दुर्गा यांना अत्यंत प्रिय आहे. पूजेच्या वेळी हातामध्ये लाल रंगाच्या बांगड्या परिधान केल्याने देवाची कृपा राहते आणि घरात सुख-समृद्धी आणि ऐश्वर्य लाभते. ज्योतिषशास्त्रानुसार लाल रंग ऊर्जा, उत्साह आणि धैर्याचा कारक आहे. हा रंग स्त्रीमधील आत्मशक्ती आणि सकारात्मकता वाढवण्यास मदत करतो. लाल रंगाचा संबंध मंगळ ग्रहाशी जोडला जातो. मंगळ हा वैवाहिक सुखाचा आणि आरोग्याचा रक्षक मानला जातो. लाल बांगड्या घातल्याने कुंडलीतील मंगळ ग्रहाचे शुभ फल मिळते अशी मान्यता आहे. वटपौर्णिमेला किंवा हिंदू संस्कृतीतील इतर धार्मिक कार्यात पिवळ्या, केशरी आणि गुलाबी रंगाच्या देखील बांगड्या घालण्याला अतिशय पवित्र मानले जाते. हे तिन्ही रंग सौभाग्य आणि मांगल्याचे प्रतीक आहे. पिवळा रंग हा शुद्धता, मांगल्य आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. सौभाग्यवती स्त्रियांच्या जीवनात हळदीला पिवळा रंग म्हणजे सर्वोच्च मानला जातो. पिवळा रंग भगवान विष्णूला प्रिय आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा रंग गुरुग्रहाशी संबंधित आहे, जो वैवाहिक सुख, ज्ञान आणि भाग्याचा कारक आहे. या बांगड्या घातल्याने पती-पत्नींमधील नाते दृढ होते. केशरी रंगाच्या बांगड्या. केशरी हा रंग अग्नी आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. हा रंग मनातील नकारात्मकता दूर करून पूजेमध्ये सात्विकता आणतो. ज्योतिषशास्त्रानुसार केशरी रंग सूर्य देवाशी संबंधित आहे. सूर्य हा तेज, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याचा कारक मानला जातो. या रंगाच्या बांगड्या घातल्याने पतीला दीर्घायुष्य लाभते अशी श्रद्धा आहे. लाल आणि पिवळ्या रंगाच्या मिश्रणातून केशरी रंग बनतो. त्यामुळे लाल रंगाचे सौभाग्य आणि पिवळ्या रंगाचे मांगल्य दोन्ही सामावलेले असतात. नंतर गुलाबी रंगाच्या बांगड्या. गुलाबी रंग हा पती-पत्नींमधील निस्सीम प्रेम, जिव्हाळा, आदर आणि सुसंवादाचे प्रतीक आहे. या बांगड्या नात्यातील गोडवा वाढवण्यास मदत करतात. गुलाबी रंग म्हणजे कमळाचा रंग. माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी हा रंग परिधान केल्याने घरात सुख-समृद्धी आणि ऐश्वर्य नांदते. गुलाबी रंग शुक्र ग्रहाशी संबंधित आहे, जो सौंदर्य, प्रेम आणि सुखी वैवाहिक जीवनाचा कारक मानला जातो. वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घालणे मुख्य मानले जाते. कोणत्या रंगाच्या बांगड्या घालण्यात टाळाव्या? वटपौर्णिमेच्या दिवशी किंवा कोणत्याही धार्मिक आणि शुभ कार्यात सौभाग्यवती स्त्रियांनी काही विशिष्ट रंगाच्या बांगड्या घालणे अशुभ मानले जाते. हिंदू संस्कृती आणि धार्मिक नियमानुसार काही कलरच्या म्हणजे रंगाच्या बांगड्या पूजेच्या वेळी घालू नयेत. जसे काळ्या रंगाच्या बांगड्या. हिंदू धर्मात हा काळा रंग नकारात्मकता, दुःख, शोक आणि अमंगलाचे प्रतीक मानला जातो. वटपौर्णिमा हा पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी केला जाणारा सण आहे. त्यामुळे या पूजेमध्ये काळ्या रंगाच्या बांगड्या पूर्णपणे वर्ज्य आहेत. पांढऱ्या किंवा पारदर्शक काचेच्या बांगड्या त्यासुद्धा घालू नये. पांढरा रंग हा प्रामुख्याने वैराग्य आणि शांततेचे प्रतीक आहे. सौभाग्यवती सुवासिनी स्त्रियांनी वटपौर्णिमेसारख्या मोठ्या सणाला पूर्णपणे पांढऱ्या किंवा काचेसारख्या आरपार दिसणाऱ्या पारदर्शक बांगड्या घालणे टाळाव्या. तिसरा रंग म्हणजे गडद करडा किंवा सिमेंट रंगाच्या म्हणजे ग्रे कलरच्या बांगड्या घालू नये. हा रंग निरुत्साह आणि उदासतेचे प्रतीक मानला जातो. सणाच्या आनंदी आणि सकारात्मक वातावरणात हा रंग शुभ मानला जात नाही. चौथा रंग म्हणजे अतिशय गडद निळ्या किंवा जांभळ्या रंगाच्या बांगड्या. ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय गडद निळा किंवा काळा मिश्रित जांभळा रंग हा राहू, केतू किंवा शनिग्रहाशी जोडला जातो. पूजेच्या वेळी हे रंग मनामध्ये संभ्रम
किंवा निरुत्साह निर्माण करू शकतात, म्हणून हे टाळले जातात. अजून विशेष काळजी घ्यायची म्हणजे जर तुमच्या बांगड्यांवर सोनेरी नक्षी असेल किंवा डिझाइन असेल, पण त्यांचा मुख्य बेस म्हणजे रंग काळा किंवा पांढरा असेल, तर अशा बांगड्या देखील पौर्णिमेच्या दिवशी घालू नका. वटपौर्णिमेला नेहमी हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्यांनाच मुख्य प्राधान्य द्यावे, कारण त्या अखंड सौभाग्याचे प्रतीक आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला कोणत्या रंगाच्या साड्या नेसाव्या, कोणत्या रंगाच्या साड्या नेसू नये किंवा कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या घालू नये, याबद्दल माहिती आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.